Hello students of 9th standard. Today we will study hibiscus and tuberose plants in the experiment number 2 of science part 2. So aim is to observe a representative monocotyledonous and dicotyledonous plant to understand the difference in their structure. आज आपण एकदलीय आणि द्विदलीय वनस्पतींपैकी एक उदाहरण घेऊन त्यांच्या रचनेतील फरक समजावून घेऊ. So requirements for the experiment are plant of hibiscus, plant of tuberose म्हणजेच जास्वंदी आणि निशिगंधाचे रोपटे, needles म्हणजे सुया, these are the forceps चिमटे, blade sharp blade, these are the flowers of tuberose म्हणजे ही निशिगंधाची फुले आहेत. प्रोसिजर ऑफ द एक्सपेरिमेंट. आपण प्रयोगाची कृती समजावून घेऊया. सिलेक्ट अ हेल्दी हिबिस्कस अँड अ ट्यूबरोज प्लांट विथ फ्लॉवर्स. जास्वंद आणि निशिगंधाचे फुलासहित रोपटे घेतले आहे. डू नॉट अप्रूट द प्लांट्स अननेसेसरीली. हाऊएवर ऑब्झर्व द रूट्स ऑफ द स्मॉलर सॅपलिंग्स विच आर येट टू बी प्लांटेड. तर ही रोपे उपटून काढू नयेत, परंतु ज्या रोपांची अद्याप लागवड झालेली नसेल अशी रोपे निवडून त्यांची मुळे पाहावीत. सो आय हॅव कलेक्टेड सच फ्लॉवर्स अँड लीव्स ऑफ बोथ द प्लांट्स. दोन्ही वनस्पतींची फुले व पाने गोळा करून प्रयोगशाळेत इथे आणलेली आहेत. आय हॅव डिसेक्टेड ओपन द फ्लॉवर्स टू ऑब्झर्व द स्ट्रक्चर ऑफ डिफरंट होल्स. ब्लेडच्या साह्याने फुलांच्या सर्व भागांची रचना स्पष्ट होईल असे उभे छेद घेतलेले आहेत. सो आय हॅव टेकन अ ट्रान्सफर सेक्शन ऑफ द ओव्हरी टू सी द अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल्स इनसाइड द ओव्हरी. इट इज नोन ॲज प्लासेंटेशन. तर इथे फुलाच्या अंडाशयाचा आडवा छेद घेतलेला आहे. त्यात असलेल्या बीजांचे आपण निरीक्षण करू आणि या रचनेला बीजक विन्यास असे म्हणतात. सो फर्स्ट प्लांट वी विल स्टडी इज ट्यूबरोज. निशिगंधाच्या वनस्पतीचा आपण सर्वप्रथम अभ्यास करूया. सो फर्स्ट वी विल ऑब्झर्व रूट्स. सो रूट्स ऑफ द ट्यूबरोज दे आर फायब्रस रूट्स. यू कॅन सी हिअर फायब्रस रूट्स. यांना आपण तंतुमय मुळे असे म्हणतो. देन स्टेम ऑफ दिस ट्यूबरोज इज इरेक्ट, ग्रीन कलर्ड अँड टेंडर. सर हे निशिगंधाचं खोड सरळ, हरित आणि नाजूक असते. लीव्स ऑफ ट्यूबरोज. दिस इज द लीफ ऑफ लिली. इट इज ऑल्सो फ्रॉम द फॅमिली ऑफ ट्यूबरोज. निशिगंधाच्या कुलातील हे वनस्पती आहे आणि या लिलीचं पान आपण निरीक्षण करतोय. तर हे पान कसं आहे? लीव्स आर स्ट्रेट विथ पॅरलल व्हेनेशन. तर पानं सरळ आहेत आणि त्यांच्यावरचा जो शिराविन्यास आहे तो आपल्याला एकमेकाला समांतर असा दिसतो. फ्लॉवर्स. ट्यूबरोज फ्लॉवर्स आर व्हाईट अँड फ्रॅग्रंट. फुले ही पांढरी आणि सुवासिक असतात. फ्लॉवर्स आर अरेंज्ड इन इन्फ्लोरेसन्स. फुले ही पुष्पविन्यासात आढळतात. द पेरियांथ इज प्रेझेंट विच इज फॉर्म बाय कॅलिक्स अँड करोला. दिस इज पेरियांथ. इट इज टुगेदरली फॉर्म बाय कॅलिक्स अँड करोला. दिस इज ट्यूब लाईक विथ फ्यूज्ड पेटल्स. दिस पेटल्स आर फ्यूज टू फॉर्म अ ट्यूब. फुलाचा दलपुंज आणि निदलपुंज एकत्र असून तो नलिके समान असतो. ही नलिका तुम्हाला इथे दिसते. हा दलपुंज आणि हा इथे असतो निदलपुंज. पाकळ्या एकमेकांना जोडलेल्या असतात. तर या पाकळ्या आहेत, या एकमेकांना जोडलेल्या आहेत. सो फ्लॉवर्स शो पार्ट्स इन मल्टिपल्स ऑफ 3. दॅट इज दे आर ट्रायमेरस. तर या फुलाचे सर्व भाग तुम्ही इथे बघू शकता. यू कॅन सी हिअर देर आर 6 नंबर ऑफ पेटल्स. सो दे आर इन मल्टिपल ऑफ 3. सो इट इज कॉल्ड ॲज ट्रायमेरस. तर सर्व भाग 3च्या पटीत असतात म्हणजेच फूल त्रिभागी असते. Flowers are born in the bract
On the inflorescence, flowers are born in the bracts. This is bracteole. छोटेसे पानासारखे हिरव्या रंगाचे हे स्ट्रक्चर असतात and they are called as bracteoles. Now you can see the dissected flower here. हे डिसेक्शन केलेलं फ्लॉवर इथे आपल्याला दिसतंय. So these are anthers. Anthers are also in number multiple of 3. 1, 2, 3, 4, 5 and 6. 6 anthers are here. They are attached to petals. These are petals and these are anthers. So they are called as epiphyllous. पुंकेसर ज्यांची संख्या एकूण 6 आहे हे पाकळ्यांवर चिकटलेले असतात. Then gynoecium. This is gynoecium. Gynoecium shows ovary. Here you can see here ovary having ovules. श्रीकेसरातील अंडाशयात आपल्याला बीजे दिसतात. So conclusion from the characteristics of this tuberose that tuberose is monocotyledonous plant. निशिगंध ही एकबीजपत्री वनस्पती आहे. क्लासिफिकेशन ऑफ ट्यूबरोज. निशिगंधाचे शास्त्रीय वर्गीकरण. किंगडम सृष्टी, प्लांटी वनस्पती, डिव्हिजन संघ, स्पर्मॅटोफायटा, these are seed plants. सब डिव्हिजन उपसंघ, एंजिओस्पर्म्स म्हणजे आवृत्तबीजी. क्लास वर्ग आहे मोनोकोटिलिडॉनी एकबीजपत्री वनस्पती. ऑर्डर गण आहे लिलिएल्स. फॅमिली कुल ॲमेरिलिडियासी. जीनस प्रजाती आहे पोलिएंथेस. स्पेसीज जाती आहे निशिगंधाची पोलिएंथेस ट्यूबरोजा. कॉमन नेम ऑफ द पोलिएंथस ट्यूबरोजा इज ट्यूबरोज आणि मराठी प्रचलित नाव आहे निशिगंध. Observations of hibiscus. First, roots. The roots show taproot system. We can see here basil plant showing taproot. Basil is also a dicotyledonous plant. मुळे ही सोटमूळ प्रकारची असतात. तर आपल्याला हे सोटमूळ बघण्यासाठी इथे तुळशीचं एक रोप मी आणलेलं आहे. तुळशी ही सुद्धा द्विबीजपत्री वनस्पती आहे. नाउ स्टेम ऑफ द हिबिस्कस. This is stem of the hibiscus. Here it is green, but the stem of the plant has erect, non-green and strong stem. तर जास्वंदीचं खोड हे ताठ आणि टणक असतं, ते हिरव्या रंगाचं नसतं. Now leaves. Leaves are dark green with reticulate venation. You can see here reticulate venation, main, mid vein, and these are tiny veins. So पाने गडद हिरव्या रंगाची आणि दातेरी असतात. पर्णकडा ही दातेरी असते आणि त्यांचा जाळीदार शिराविन्यास आपल्याला आढळतो. नाउ फ्लॉवर्स ऑफ हिबिस्कस. फ्लॉवर्स आर सॉलिटरी अँड लार्ज. फूल एकटेच असते आणि मोठे असते. करोला इज कलर्ड अँड bright with 5 free petals. 1, 2, 3, 4 and 5 petals. जास्वंदीचा दलपुंज गडद लाल रंगाचा किंवा इतर रंगांचा असतो आणि त्याला 5 सुट्या पाकळ्या असतात. They do not have fragrance. या फुलाला सुवास नसतो. They show parts in multiples of 5. That is, they are pentamerous. फुलातील भाग 5च्या पटीत असतात, म्हणजेच हे फूल पंचभागी असते. फ्लॉवर्स आर बॉर्न इन द ॲक्झिल्स ऑफ लीव्ज. फुले ही पानांच्या बेचक्यात उगवतात. Anthers are attached to each other. You can see here anthers. They are attached to each other forming staminal tube. This is staminal tube. You can see here this is staminal tube up to the pedicel. पुंकेसर एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. हे सगळे पुंकेसर आहेत आणि हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. त्यांची एक परागनलिका बनते. ही परागनलिका आहे इथे. स्टाईल रन्स थ्रू द स्टॅमिनल ट्यूब. सो दिस इज गायनोएशियम and
Style starts from the ear and it runs through the staminal tube up to this ovary. Here this gynoecium is separated from the staminal tube. This is style and this is ovary. तर कुक्षिवृंत, हे जे कुक्षिवृंत आहे हे कुक्षिवृंत परागनलिकेच्या मधून टोकापर्यंत जाते. So basal ovary shows 5 chambers or locules having ovules. अंडाशयामध्ये 5 कप्पे असतात आणि त्यामध्ये आपल्याला बीजांडे आढळतात. So conclusion, hibiscus is a dicotyledonous plant. जास्वंदी ही द्विबीजपत्री वनस्पती आहे असा या निरीक्षणांवरून निष्कर्ष निघतो. क्लासिफिकेशन ऑफ हिबिस्कस प्लांट. जास्वंदीचे शास्त्रीय वर्गीकरण. किंगडम सृष्टी इज प्लांटी वनस्पती. डिव्हिजन संघ आहे स्पर्मॅटोफायटा सीड बेअरिंग प्लांट्स. सब डिव्हिजन उपसंघ एंजिओस्पर्म्स आवृत्तबीजी वनस्पती. क्लास वर्ग आहे डायकोटिलिडॉनी द्विबीजपत्री वनस्पती. ऑर्डर गण आहे माल्व्हेल्स. फॅमिली कुल माल्व्हेसी. जीनस प्रजाती हिबिस्कस. स्पेसिस जाती हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. कॉमन नेम ऑफ द हिबिस्कस इज शू फ्लॉवर. प्रचलित मराठी नाव आहे जास्वंदी.